नमस्कार. मी डॉक्टर विजया एच राऊत, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, नटवरलाल जसभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय, मोहाडी, जिल्हा भंडारा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संसदेचे अधिकार व कार्य हे समजून घेऊया. तर भारताच्या राजकीय प्रशासनिक प्रणालीमध्ये संसदेला मध्यवर्ती स्थान आहे. भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि त्यामुळे संसद ही सर्वोच्च आहे आणि त्यामुळेच संसदेला बहुकार्यीय भूमिका पार पाडावी लागत असते. संसदेला विस्तृत असे अधिकार आहेत. राज्यघटनेला अपेक्षित असलेली भूमिका सार्थ करण्यासाठी संसद विविध प्रकारचे कार्य करीत असते. संसदेच्या अधिकाराचे व कार्याचे खालील प्रकारे वर्गीकरण करता येईल. संसदेला जे अधिकार प्राप्त झालेले आहेत ते कोणते आहेत हे 7 प्रकारचे अधिकार आपण या ठिकाणी नमूद केलेले आहे. तर संसदेला कोणते कायदेविषयक अधिकार व कार्य आहेत, कोणते कार्यकारी विषयक अधिकार व कार्य आहेत, कशा स्वरूपाचे आर्थिक अधिकार प्राप्त झालेले आहेत, कशा प्रकारचे घटनात्मक अधिकार संसदेला प्राप्त झालेले आहे, कशा प्रकारची न्यायिक भूमिका संसद पार पाडित असते किंवा निवडणुका संदर्भातील अधिकार व कार्य संसदेला कोणत्या प्रकारचे आहेत आणि इतर अधिकार कोणत्या प्रकारचे आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. तर सर्वप्रथम आपण संसदेला जे अधिकार प्राप्त झालेले आहे ते कायदेविषयक अधिकार या संदर्भात आपण या ठिकाणी प्रथमतः चर्चा करणार. तर संसदेचे मूलभूत जे कार्य कोणते आहे किंवा प्राथमिक कार्य कोणते आहे तर ते आहे कायद्याची निर्मिती करणे. हे संसदेचे प्रथम कार्य आहे, प्राथमिक कार्य आहे, मूलभूत कार्य आहे. देशाच्या शासनासाठी विविध प्रकारच्या कायद्याची निर्मिती करणे किंवा नवीन कायदे म्हणजे अमेंडमेंट करणे हे कार्य संसद करीत असते. आणि संसदेला सूच्यांच्या अंतर्गत कार्य करण्याचा अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेच्या 7व्या परिशिष्टामध्ये 3 प्रकारच्या सूच्या ह्या दिलेल्या आहेत: केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. तर संसदेला केंद्रीय सूचीवर कायदा करण्याचा अधिकार आहे. तर केंद्रीय सूचीवर फक्त आणि फक्त संसद कायदा करू शकतो. आणि या केंद्र सूचीमध्ये 97 विषय हे सुरुवातीला होते. नंतर ते 100 पर्यंत वाढवण्यात आले. म्हणजे मूळच्या राज्यघटनेमध्ये केंद्र सूचीमध्ये 97 विषय होते, नंतर ते 100 पर्यंत वाढवण्यात आले. यानंतर 2016 मध्ये 101वी घटना दुरुस्ती अधिनियम पारित झालं आणि त्यानवे 2 विषय हे वगळण्यात आले आणि केंद्र सूचीतील विषयाची संख्या जी आहे ती 98 झाली. तर या 98 विषयांवर कायदा करण्याचा अधिकार हा फक्त संसदेला आहे. यानंतर जी दुसरी सूची आहे ती आहे राज्य सूची. तर राज्य सूचीवर कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला असते. आणि समवर्ती जी सूची आहे ते त्या समवर्ती सूचीवर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला असते. दोनही सरकारे समवर्ती सूचीवर कायदा करू शकतात. तर सुरुवातीला मूळ राज्यघटनेमध्ये समवर्ती सूचीमध्ये 47 विषय होते, नंतर ते 52 पर्यंत वाढवण्यात आले आणि सध्या 52 इतकेच विषय जे आहेत ते समवर्ती सूचीच्या अंतर्गत येतात. आणि या 52 विषयांवर कायदा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला आहे. परंतु राज्याने कायदा करत असताना तो केंद्रीय कायद्याच्या विरोधात असता कामा नये. जर समजा केंद्राच्या कायद्याच्या विरोधात जर राज्याचा कायदा जात असेल तर केंद्राचा कायदा हा श्रेष्ठ ठरत असतो. म्हणजे यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की केंद्र सूचीवर जे 98 विषय आहेत त्यावर संसद कायदा करत असते. याशिवाय 52 जे विषय आहेत त्या विषयांवर सुद्धा संसद कायदा करीत असते. त्यानंतर आपण राज्य सूचीच्या संदर्भात सुद्धा बघूया की राज्य सूचीवर कायदा करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. आणि राज्य सूचीमध्ये सुरुवातीला 66 विषय होते
नंतर ते 61 पर्यंत कमी झाले, म्हणजे 5 कमी झाले. जेव्हा पुन्हा 2016मध्ये 101वी घटनादुरुस्ती अधिनियम पारित झालं आणि त्यानवे 2 विषय आणखी कमी करण्यात आले. अशा प्रकारे 59 विषय ह्या राज्यसूचीमध्ये आहे आणि या राज्यसूचीवर कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारला असते. परंतु काही असाधारण परिस्थिती निर्माण झालेली असेल तर मग या राज्यसूचीतील विषयांवर कायदा करण्याचा अधिकार हा संसदेला प्राप्त होत असते. म्हणजे काही कठीण परिस्थिती निर्माण झाली, काही असाधारण परिस्थिती निर्माण झाली, काही असामान्य परिस्थिती निर्माण झालेली असेल तर या 66 विषयांवर सुद्धा संसद कायदा करू शकते. तर असे 5 असाधारण ज्या परिस्थिती आहेत त्या परिस्थितीमध्ये संसद राज्यसूचीवर कायदा करत असते. केव्हा? नंबर 1 की जेव्हा राज्यसभा तसा ठराव संमत करत असेल, राज्यसभेने 2/3 बहुमताने असा ठराव पारित केलेला असेल की या राज्यसूचीतील विषयांवर संसदेने कायदा करावा, असा ठराव जर राज्यसभेने पारित केलेला असेल कलम 249 नव्हे तर संसद त्या विषयावर कायदा करू शकते. या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायची बाब ही आहे की राज्यसभा हे कोणाचं प्रतिनिधित्व करतं, तर राज्यसभा हे घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचं प्रतिनिधित्व करणारं गृह आहे आणि त्याच्यामुळे राज्यसभेला तशा प्रकारचा ठराव पारित करण्याचा अधिकार आहे. राज्यसभेतील सभासद 2/3 बहुमताने उपस्थित असलेल्या 2/3 बहुमताने तसा ठराव पारित करू शकतात आणि त्यानवे संसदेला राज्यसूचीवर कायदा करण्याचा अधिकार हा पारित होतो. दुसरी असाधारण परिस्थिती कोणती? की जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल तर, जेव्हा देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी इमर्जन्सी लागू असेल, 352वी कलम जर लागू असेल तर कलम 240च्या नवे संसदेला राज्यसूचीवर कायदा करण्याचा अधिकार हा प्राप्त होत असतो, जेव्हा नॅशनल इमर्जन्सी असेल तर. नंबर 3 असाधारण परिस्थिती अशी की जेव्हा 2 किंवा अधिक राज्य संयुक्तरित्या संसदेला विनंती करतात की या राज्यसूचीतील विषयावर संसदेने कायदा करावा, असा ठराव जो आहे किंवा अशी विनंती जी आहे ते 2 पेक्षा जास्त राज्य संयुक्तपणे संसदेला विनंती करत असतील तर संसद राज्यसूचीतील त्या विषयावर कायदा करू शकतो आणि तो कायदा त्या संबंधित घटक राज्याला लागू असतो. नंबर 4 असाधारण परिस्थिती अशी की आंतरराष्ट्रीय करार आणि संकेत याची अंमलबजावणी करण्यासाठी जे काही इतर देशाशी जे काही करार होतात त्या कराराची अंमलबजावणी करायची असेल, जर समजा की जागतिक एखादा हायवे आणायचा असेल किंवा एखादा प्रोजेक्ट आणायचा असेल किंवा एखादा डॅम आणायचा असेल, ते काहीतरी आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे जे करार आहेत की जेव्हा भारत देश हा इतर देशाशी जे काही करार करतो त्या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा राज्यसूचीतील विषयांवर कायदा संसद करू शकत असते. म्हणजे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय जे करार आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संसद राज्यसूचीवर कायदा करत असतो. याशिवाय जेव्हा राज्यात राष्ट्रपती शासन लागू असेल तर, 5वा आहे की राज्यात राष्ट्रपती शासन लागू असेल तर, म्हणजे राज्यामध्ये घटनात्मक आणीबाणी निर्माण झालेली असेल तर, म्हणजेच कलम 356 निर्माण झालेलं असेल तर मग त्या राज्याची संपूर्ण जी सत्ता आहे ती राष्ट्रपतीच्या हाती जात असते किंवा राष्ट्रपती ज्याला सोपवेल त्याच्या हाती ती असते. जे संपूर्ण जी सत्ता आहे ती राष्ट्रपती शासन म्हणजे केंद्राच्या हाती जात असते आणि तेव्हा त्या राज्यात राज्यसूचीवर कायदा करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त होत असते. तर या ठिकाणी 5 असे आधार आहेत की राज्यसूचीवर कायदा करण्याचा अधिकार हा केव्हा केव्हा संसदेला प्राप्त होत असते. तर हे 5 जे असाधारण परिस्थिती आहे तेव्हा राज्यसूचीतील 59 विषयांवर केंद्र सरकार हा कायदा करू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे
की संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. समवर्ती सूचीवर सुद्धा आहे, केंद्र सूचीवर सुद्धा आहे आणि असाधारण परिस्थितीमध्ये राज्य सूचीवर सुद्धा कायदा करण्याचा अधिकार आहे. यानंतर तिसरं या ठिकाणी आपण आधार बघूया की जेव्हा संसदेचा अवकाश काल असेल, म्हणजे संसदेचं अधिवेशन नसेल, म्हणजे संसदेला एका शब्दात सुट्टी असेल किंवा संसदेचं जे अधिवेशन आहे ते स्थगित आहे, त्यावेळेस जर कोणतेही अधिवेशन नाही आणि जर समजा एखाद्या कायद्याची आवश्यकता भासेल आणि भासली असेल तर मग काय केलं जाईल? संसदेच्या अवकाश कालामध्ये, सुट्टीच्या काळामध्ये काय केलं जाईल? जर कायद्याची आवश्यकता भासत असेल तर तेव्हा राष्ट्रपती अध्यादेश जारी करत असतो. म्हणजे राष्ट्रपतीला अध्यादेश जारी करण्याचा अधिकार आहे. आणि हा जो अध्यादेश आहे, अध्यादेश हा कायद्याच्या प्रकारे कार्य करेल. 6 महिन्यापर्यंत तो अध्यादेश राहील. परंतु आणि जो पुन्हा राष्ट्रपतीने अध्यादेश काढलेला असेल तर 6 महिन्याच्या नंतर तो अजून एक्सटेंड होईल. परंतु जेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू झालेलं असेल तेव्हा 6 आठवड्याच्या आत संसदेने त्या अध्यादेशाला संमती देणं आवश्यक आहे. जर समजा संसदेने संमती दिलेली असेल तर तो अध्यादेश लागू असतो. संसदेने त्याच्यावर विचार करून जर समजा अध्यादेश कायद्यामध्ये रूपांतरित करायचा असेल तर बहुमताच्या आधारावर अध्यादेश हा कायद्यामध्ये रूपांतरित सुद्धा होत असते. तर या ठिकाणी अध्यादेशाच्या बाबतीमध्ये संसदेला कोणते अधिकार आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेतले. त्याच्यानंतर संसद कायद्याचा आराखडा बनवतो व त्याच्या चौकटी अंतर्गत तपशीलवार नियम बनवण्याचा अधिकार कार्यकारी विभागाला देतो. म्हणजे कायद्याची निर्मिती करण्याचा अधिकार हा संसदेला आहे. परंतु याशिवाय उपकायदे निर्माण करण्याचा अधिकार, ज्याला प्रदत्त विधेयकसुद्धा म्हणतात किंवा प्रत्यायुक्त विधिविधानसुद्धा म्हणतात, तर हा प्रदत्त जो अधिकार आहे तो कार्यकारी मंडळाला असते. म्हणजे संसदेने जो कायदा तयार केलेला आहे त्या कायद्याचे उपकायदे, दुय्यम कायदे निर्माण करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळाला असते. कार्यकारी मंडळाला म्हणजे सरकारलाच, म्हणजे मंत्रिमंडळाला असते. परंतु असे जे उपनियम जे आहेत किंवा ते प्रत्यायुक्त विधिविधान जे आहेत ते संसदेकडून परीक्षणासाठी सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे जे कार्यकारी मंडळाने जे उपकायदे तयार केलेले आहेत ते कायदे संसदेकडून तपासून घेणे आवश्यक आहे. त्याचं परीक्षण जे आहे ते परीक्षण कोण करेल तर संसद करेल. तर अशा प्रकारे आपण चौथं पॉईंट या ठिकाणी प्रदत्त विधेयकाच्या बाबतीमध्ये कशा प्रकारची सत्ता संसदेला प्राप्त झालेली आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेतलं. समोर आपण बघूया की सामान्य विधेयकाच्या बाबतीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांची भूमिका कशा प्रकारची असते. आता आपण संसद म्हटलं म्हणजे संसदेचे अधिकार म्हटलं तर संसदेचे अधिकार म्हणजेच लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. कारण की संसदेची निर्मिती जी आहे ती निर्मिती या 3 घटकांनी मिळून झालेली असते, तर लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. तर सामान्य विधेयकाच्या बाबतीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांची काय भूमिका आहे ते आपण या ठिकाणी बघूया. तर सामान्य विधेयकाच्या बाबतीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोनही सभागृहाला सारखेच अधिकार आहेत. म्हणजे सामान्य विधेयक कोणत्याही सभागृहामध्ये प्रथमतः मांडला जाऊ शकतो. आणि सामान्य विधेयकाच्या बाबतीमध्ये दोनही सभागृहाची विधेयकाला संमती ही आवश्यक असते. जर समजा विधेयकाच्या बाबतीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये जर मतभेद निर्माण झालेला असेल तर दोनही सभागृहाची संयुक्त बैठक ही बोलविली जाते आणि बहुमताने निर्णय घेतले जात असतात. म्हणजे सामान्य विधेयक असेल, धन विधेयक सोडून, अंदाजपत्रक सोडून सामान्य विधेयक असेल तर तो लोकसभा किंवा राज्यसभा या सभागृहामध्ये प्रथम मांडलाही जाऊ शकते.
दोन्ही सभागृहाची संमती ही आवश्यक आहे. बहुमताने दोन्ही सभागृहामधून तो पारित होणं आवश्यक आहे. एकमत हे असलं पाहिजे. आणि जर एकमत नसेल, मतभेद असेल, विवाद असेल तर दोनही सभागृहाची संयुक्त बैठक ही बोलवली जात असते. आणि या ठिकाणी बहुमताने निर्णय घेतला जात असतो. आणि स्वाभाविकच आहे की या ठिकाणी सुद्धा लोकसभेचा विजय होण्याची शक्यता ही जास्त असते. कारण की लोकसभेची सभासद संख्या ही राज्यसभेच्या सभासद संख्येपेक्षा जास्त आहे. नेक्स्ट आहे की धन विधेयकाच्या बाबतीमध्ये राज्यसभेला कोणते अधिकार आहेत. तर धन विधेयकाच्या बाबतीमध्ये राज्यसभा ही लोकसभेच्या बरोबरीचे अधिकाराचं वहन करत नाही. राज्यसभेला लोकसभेपेक्षा कमी अधिकार आहेत. कारण की धन विधेयक जे आहे, अर्थविधेयक जो आहे किंवा अंदाजपत्रक ज्याला म्हणता येईल, तो अंदाजपत्रक किंवा धन विधेयक, अर्थविधेयक सर्वप्रथम लोकसभा गृहामध्ये प्रथमतः मांडला जात असतो. कारण की लोकसभा गृह जो आहे तो लोकांचं प्रतिनिधित्व करणारा गृह आहे आणि त्याच्यामुळे धन विधेयक प्रथमतः लोकसभेमध्ये मांडला जात असते. याशिवाय धन विधेयक कोणते आहे हे ठरविण्याचा अधिकार सुद्धा लोकसभेच्या सभापतीला आहे. म्हणजे कोणते विधेयक धन विधेयक आहे हे कोण ठरवेल, तर लोकसभेचा अध्यक्ष ठरवेल. धन विधेयक बहुमताने लोकसभेतून पारित झाल्याच्या नंतर तो राज्यसभेकडे जात असते. आणि राज्यसभेला अशा धन विधेयकाच्या बाबतीमध्ये फक्त 14 दिवसाचा विलंब लावण्याचा अधिकार आहे. 14 दिवसाच्या आत होकार किंवा नकार किंवा दुरुस्ती सुचवण्याचा अधिकार आहे. परंतु त्या ज्या दुरुस्त्या ज्या आहेत किंवा जो नकार जो आहे त्या नकारामुळे कोणताही परिणाम धन विधेयकावर होत नाही. म्हणजे लोकसभेचे आणि राज्यसभेचे जर मतभेद धन विधेयकाच्या बाबतीत असेल तरी सुद्धा संयुक्त बैठक आयोजित केली जात नाही. जसं सामान्य विधेयकाच्या बाबतीमध्ये कलम 108च्या नवे संयुक्त बैठक बोलवली जात असते. परंतु धन विधेयकाच्या बाबतीमध्ये राज्यसभा आणि लोकसभा जर यांचे मतभेद असेल तर संयुक्त बैठक बोलवली जात नाही. म्हणजे लोकसभा जी धन विधेयकाच्या बाबतीमध्ये राज्यसभेपेक्षा श्रेष्ठ आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे की कशा प्रकारे संसदेला कायदेविषयक अधिकार आहे. तर हे सूच्यांच्या अंतर्गत कशा प्रकारचा कायदा करण्याचा अधिकार, कोणत्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे ते आपण बघितलं. राज्यसूचीमध्ये सुद्धा कोणत्या 5 परिस्थिती आहेत की त्या परिस्थिती उद्भवल्या असतील तर संसद राज्यसूचीवर कायदा करत असते. याशिवाय अध्यादेश कशा प्रकारे राष्ट्रपती जारी करत असतो आणि त्याला 6 आठवड्याच्या आत ही संमती प्राप्त झाली पाहिजे हे आपण जाणून घेतलं. प्रदत्त विधेयक कशाला म्हणतात आणि ती सत्ता कोणाला प्राप्त झालेली आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. याशिवाय सामान्य विधेयकाच्या बाबतीमध्ये आणि धन विधेयकाच्या बाबतीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांची भूमिका कशा प्रकारची आहे, कोणते अधिकार आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. यानंतरचे जे अधिकार आहे कार्यकारी अधिकार हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार. थँक्यू.